तुला माहित आहे का 10 ऑगस्टला रविवारी आगमन आहे. हो, पण उद्या रात्री आपण परळच्या वर्कशॉपमधून बाप्पाचे डोळे बघू शकतो. बोलायला कोणी नव्हतं, पण त्याच्या डोळ्यांत बघितल्यावर असं वाटलं की त्याला सगळं आधीच माहीत होतं. दरवर्षी मी स्वतःला सांगतो गुंतू नकोस, पण बाप्पाचे डोळे पाहिले की माझ्यातलं काहीतरी वितळतं. तीच तर गोष्ट आहे मलबार हिलच्या राजाची. ते हसू, ते रंगवलेलं नाहीये, ते अनुभवायचं असतं. तो फक्त एक आदर्श नाही, त्या डोळ्यात आठवणी आहेत आपल्या सर्वांसाठी. तुम्हाला आठवतोय तो क्षण मागच्या वर्षीचा, जेव्हा तो रिज रोडवर आला? ती बासरी, ते हास्य, असं वाटलं जणू पूर्ण शहर थांबलं होतं ऐकायला. तुला माहितीये, मी गेल्या वर्षी बाप्पाकडे काहीच मागितलं नव्हतं. मी पण नाही. पण तरीही त्याने आपल्याला जे हवं होतं ते दिलं. हे अविश्वसनीय आहे. शांत हो. हा, आणि जर फक्त त्याचे डोळे हे करू शकतात, तर रविवारी दुपारी 2 वाजता जेव्हा आपण त्याचे पूर्ण महादेव स्वरूप पाहू, तेव्हा आपलं काय होईल? लोक म्हणतात तो रविवारी येणार आहे. नाही, तो आलाय. ते म्हणतात की तो यावेळेस कैलासावरून येतोय. शंकराच्या शांततेने आणि रुद्राच्या अग्नीनं. तो नुसता शांत नाही झाला, त्याच्यात रुद्रही आहे आणि कैलासाचं शांतीही. म्हणूनच तो नुसता राजा नाही, तो शिवपुत्र आहे. तो वर्षातून एकदाच येतो, पण जे काही मागे सोडून जातो ते कायम आपल्या आयुष्यात राहतं. म्हणूनच तो आमच्यासाठी फक्त बाप्पा नाहीये, तो घर आहे.